नमस्कार मित्रांनो, मी नितेश सुद्धा स्वागत करतो आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही बोलत आहे मी फुगा आणि मशीन घेऊन करतोय काय, याची फुगे ठेवतोय काय. तर ॲक्च्युली सीन असा आहे की आज आहे आपल्या मेहंदीचा बड्डे. आणि सीन असं झाला की आम्ही रात्री तिला 12 वाजता विश करायला विसरलो. आम्ही डायरेक्ट झोपून गेलो कारण कालच गावावर आम्ही जमून. सो तिला खूप असा राग आलेला. सो छोटासा प्रयत्न की याचे मी फुगे वगैरे मी घेऊन आलं. त्यानंतर हे हॅपी बर्थडेचं जे असं टायटल असतं ते वगैरे घेऊन आलं. बघू कितपत करता येते आपल्याला. आणि आपण केवढं त्यामध्ये प्रोफेशनल नाही की आपण चांगलं डेकोरेशन करू. तर आपल्याला जेवढं जमते हे बघा, असे एक मी हे बनवलं. सो आपण हे असं फ्रेम करू फुग्यांची. असं एक छोटासा प्रयत्न आहे आपला. बघू कितपत सक्सेस होते. लास्टचं जे आपण रील टाकलेले मी जेव्हा माझ्या मम्मीचा 25वा बड्डे होता. बघू ते 25वा नाही, मम्मीचा 50वा होता बड्डे. सॉरी, आय एम मिस्टेक. तर 50वा बड्डे होता तेव्हा आपण डेकोरेशन केलेलं, ते रीलसुद्धा टाकलेली. ते सगळं डेकोरेशन आपणच केलेलं, सगळे आपल्या घरचे आलेले. आणि आता मी तर सध्या एकटाच मी करतो. हेही गेले आहे म्हणजे 6:20 झाले. 7 वाजेपर्यंत अर्धा तास आहे माझ्याकडे. बघू कुठपर्यंत करतात. असं बघा मी अख्खा फुग्यांमध्ये बसलेलं आहे. तर लवकर करू आयरस आहे. आणि ही पिचकारी अशी वाटते होळी आल्याची काय बोलतात ती, तुम्ही होळीची पिचकारी वगैरे उडवतो तर ते ठीक आहे. आता मी पहिले फुगे गेले कुठे तर हां अरे आता फ्रेम करून बघा. इथे जे आपली पाठी बॉल आहे त्या बॉलला आपण असं एक अशी फ्रेम टाईप असं काहीतरी बनवायचं. त्यानंतर जे आहे ते असं थोडंसं क्रॉस केलेलं असतं. आणि आपल्याला लाईटी आहेत यावाल्या, हे बघा या साईडवाल्या लाईट आहेत. त्या लाईटी तीन थोड्याचं असं चालू एकंदरीत विषय. आणि विषय आपण करू फाईट. तुम्ही बघा कसं होतं डेकोरेशन. चलो की मिळते थोडी देर मी सगळे मी फुगे फुगवत आणि फ्रेम बनवून घेतो, मग तुम्हाला भेटतो. चलो तर मित्रांनो, आता आपले सगळे फुगे फुगवून झाले. आणि आता मी काय करतो आहे अशात ना फिट हे बघा असे डबल करतो आहे. आणि मग त्या डबलला आपण काय करणार, असं दोन एक पिंक डबलवाला आणि हा व्हाईट डबलवाला. आणि मग त्याला आपण असं अंदर असं करून त्याला आपण एक हावाला सेटअप करणार. असा एक झाला, नंतर मग असा एक झाला, 2 असं आपण हे सगळ्यांचे डेव्हलप करायचं. बघा हा सगळ्यात मी आधी एक केलेला तसा 3. आणि मग ह्याची आपण अशी फ्रेम बनवायचा असा माझा विचार चालू आहे. आता मी करतोय इकडे बघा असे 2 फुगे घेतो. आता त्याला एकात एक मारून आणि मग ह्यांना मारायची अशी काढतो. बोटांची पण वाट लागली. बोट की अक्षरशः लाल झाले. हे बघा हे सगळे फुगे या खाली सगळ्यांनी. आणि ह्या सगळ्यांना आपण असं 3 मध्ये सॉरी 4 मध्ये कन्वर्ट करून घेतो. पटकन आता करतो सगळ्यांना 4 मध्ये कन्वर्ट आणि मग भेटतो तुम्हाला. आणि हे बघा सगळे आपले 4 सेटमध्ये सगळे रेडी आहेत. आणि हे आपण 21 तुम्हाला 21 दिसतं की असं 21 माझ्याकडे 21 आहे. आता तुमच्याकडे 21 कसं आहे तुम्ही वाटतं, ठीक आहे. तर आपण हे पण करून ठेवलेलं आहे स्ट्रॉने. आपण त्या ह्याच्याने फुगवलेलं आहे. आणि मी तुम्हाला बोललो होतं हॅपी बर्थडेवाला, ते आपल्याकडे इथं सगळं तर रेडी आहे. आता फक्त टेप घ्यायचे आणि पाठच्या बॉलला सगळे चिपकवायच्या. आणि अजून काय बाकी आहे का, बस. आणि लाईटी लावायच्या. अजून बघू अजून काय त्याच्यामध्ये करता येते का. जर घरी काय असेल तर बघू. आणि प्रेरणाला मी याचं एक स्कॅम केलं. तिला मी बोललो एक काम कर, मम्मी येते स्टेशनला, तुला टॉप घेईल कारण की आत्ता लगेच आली असते. आणि सगळं माझा प्लॅनचा असतं त्यांनाच झाला असतं. त्यामुळे मी तिला बोललो आहे की मम्मी येते स्टेशनला, तुला टॉप घ्यायला. त्यामुळे तू जरा आरामात आहे 7:15 7:30 म्हणजे तर कसं आपल्याला जरा टाईम भेटेल. सुटकेचा श्वास, मला पण जरा श्वास घ्यायला आराम मिळेल. त्याला तर मी आता टेप शोधतो. टेप हाय कुठे मला अजिबात माहिती आहे, मला शोधावी लागेल. आता मम्मीला थोडासा त्रास देतो की टेप कुठे हाय कुठे. मम्मी पाठी लागतो, मग मम्मी मला 2-4 शिव्या देईल आणि पण तर टेप देईल. आणि मग टेप मी लावतो. चला आपण शोधू टेप. मम्मी कुठे काय बोलते माझ्याला, ठीक आहे. तर चला टेप शोधूया आपण पहिले. चलो येस. आणि आपल्याला हे टेप भेटलेले आहे. आता हे कुठपर्यंत बोलून मला अजिबात नाही माहिती आहे. अजून दुसरी टेप आहे का बघितलं नाही तर एक मला आपल्याकडे लगेच घेऊन यावे लागेल. काय बोलतात ते आपल्या दुकानाला जाऊन. आता मला अजून एक डाऊट वाटते की एवढे फुग्याचे इथे पडले ते पूर्ण फ्रेम वाईज काय बोलतात पुरले वाटतं. तर मला दाखवतो मी फॉर एक्झाम्पल ते मी लावणार कसे हे बघ. आता जसं की फॉर एक्झाम्पल हा एक मी इथे लावला तर तू चार इथे थांब ना भाई, त्याला हे असं ऐकत नाही, ठीक आहे. सो देन इथे एक असा लावला. ह्याला ना लय सुसमजते याला खालच्या हवं येते, याला इकडेच आवडते.
तेव्हा असं सो देन त्याच्यावर मग परत असं सो आपण ही अशी 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 आपण इथं फ्रेम बनवणार आणि त्याच्यामध्ये ते हॅपी बर्थडेवालं असं क्रॉस लाईट जोडू आणि मी इथे बहीण बसेल असं केक कापेल आपण खाऊ ती पण खाईल सगळ्यात मजेत येईल. चला आता मी घेतो टेप लावायला आणि मी सगळं टेप लावता लावता दाखवतो तुम्हाला जे का ते हेम आपको कैसे लगा ते टेप पहिले असं दाखवायला तोडायची आणि काय करू मिरची ना 3 पीस कट करणार आहे 3. आता तुम्ही 3 कशासाठी त्याचं होणार आहे की हे जर तुम्ही बघा तर हे जे 3 फुगे आहेत ना हे 3 फुगे आपले असे असे चिपकणार सो दॅट तर तिघांना आपण ह्या 3 टेप मारू मग ते असं रे असं खाली येणार नाही त्यासाठी आपल्याला टेप मारायचं. चला आता आपण टेप मारू. मी पण तुम्हाला असं लेट टेपा मारत असतो की आता मी रेग्युलर व्लॉग बनवेन हे बनवेन त्याच्यावर जरा इग्नोर करा पण ठीक आहे. आता अजून टेप मारणार नाही ते काय होतं ऑफिस करून ना असे डेली ब्लॉग बनवायला जमत नाही आणि मी मोठं ब्लॉग बनवतो तुम्हाला जास्त आवडत नाही असं मला वाटतं कारण त्यांना जास्त तुम्ही प्रतिसाद देत नाही त्यामुळे मी असा एक छोटासा प्रयत्न करतो की असे मला ब्लॉग आपण बनवू आपल्याला क्या ब्लॉगही बनवतो ठीक आहे. तर आधी मम्मीची माझ्या फनी आहे ना प्रत्येक घरात हे असं चालू असेल बघा इसको इग्नोर करतो उसको आने खूप बदलला आणि मग काय करायचं ही एक टेप आहे हिला आपण अशी उलटी अशी चिपकायची सो दोन्ही साईडून स्टिकी होऊन जाईल दोन्ही साईडने इथं पण स्टिक आहे इथून गेलं तर इथं पण स्टिक आहे आणि मग कोणतं पण एक पेअर घ्यायचा चिपकून टाकायचा ठीक आहे. असा सगळा आपल्याला खेळ करायचा 3 फुग्यांबरोबर म्हणजे ह्या सगळ्यांबरोबर. आता मी घेतो आपला इसको लगा डाला तो लाईफ झिंगा लगा. चला मी सगळ्यांना चिपकवून घेतो आणि मग भेटू तुम्हाला लवकर. चलो आणि फायनली नाही आपलं आता एवढं वेगळं डेकोरेशन झालेलं आहे. आपल्याला थोडे फुगे कमी पडले आपल्याला जशी कमानी बनवायची होती म्हणजे असं रेनबो टाईप ते आपल्याला नाही करता आलं सो मी काय केलं इथपर्यंत केलं मध्ये 21 लागलं आणि जे आपलं हॅपी बर्थडे ते मी विचार करतो की असं लावायचं इथे सो दॅट ते 21च्या खाली येईल. आणि कारण हे बघा नको नाही भाई आईचं निकालणार ना हे बघा इथे निघताय आंबा ह्यांना लावतो तू चिपका देते तू इथे चिपक बस हे फुटले नाही पाहिजेत बस ती येईपर्यंत. आणि आता वाजले 7-10 झालेत ते आता कधी येऊ शकते इथे सगळे टेपबीट मी काढले आणि थांबा मी तुम्हाला दाखवतो. हे हॅपी बर्थडेवाला आपलं ते आता मला आधी ना पूर्ण काढावं लागेल ते जे ते होल्स आहेत ना तिकडून ते असं एकात एक टाकून मग ते मागायची अशी हॅपी बर्थडेवाली लागेल. फक्त मला अजून वाटतं की इथे एक फुगा पाहिजे होता सो ते एकदम खतरनाक वाटलं होतं पण ठीक आहे आपल्याकडे तेवढा वेळ नाही आणि काय नाही. आणि ह्या ज्या लाईट्स आहेत ह्या लाईटमध्ये लागेल आणि आपल्याकडे अजून एक मी तुम्हाला दाखवतो थांबा. आता लाईट बघा तुम्ही ब्लू आपल्याकडे वरती पण लाईट आहे सिलिंगला त्यामुळे अशी ब्लू लाईट पण आहे तर आपल्याला असं लाईटीचं टेन्शन नाही. आणि अजून आपल्याकडे एकदम लख्ख प्रकाश करायचा असेल तर इथून सगळी बटन चालू करून टाकायची ना ह्या सगळ्या लाईटी आहेत आपल्याकडे. आता मी पहिले हे या आपण आता हे एखादे टाकूया आ जाऊ. हे बघा इथे आपण असं हॅपी बर्थडे या रशीमध्ये टाकलेलं आहे मोगलेलं आहे आणि आता बर्थडे बाकी आहे तर लगेच पटापट होऊ. आणि आता बहिणीचा कॉल आलेला मम्मी येते ना पण तिथे बोललं नाही मम्मी नाही येते तुम्ही डायरेक्ट घरी तर त्याच्यामध्ये ठाणे स्टेशनला ती कधी आता घरी येऊ शकते त्याआधी आपल्याला सगळे रेडी करायचे. आता आपल्याकडे जास्त वेळ उरलेला नाही तर पटापट एखाद एक टाकून घ्या गॅस. ये बघा ऐसा ही ओ कैमरामैन इधर आ जाओ थोड़ा सा दिखाओ यहाँ पे कैसा दिख रहा है ये देखो. ओ पीछे से आ जाओ हमारे पीछे से आ जाओ पीछे से. हे बघा दिसतंय हॅपी बर्थडे आणि हे टाकायचं इथं. यस हे कसं झालं एकदम भारी. आणि हे आपण लावूया असं. आणि फायनली गाईज आपलं सगळं छोटंसं आपलं प्रयत्न डेकोरेशन आपलं झालेलं आहे. इथे 3 लाईटी जोडल्या तुम्हाला दिसणार नाही त्या मी दाखवतो. इथे
हॅपी बर्थडे लावलाय इथं 21 3 लाईटी. आणि तुम्हाला सांगतो आपल्या लाईटीचा सेटअप कसं राहील थोडाफार. आणि मला ह्या 2 लाईटी बंद राहतील, ही पण बंद. चलो खूप सारी बटणं दाबल्यानंतर मी दिसतोय की नाही काय माहिती नाही, कॅमेरामध्ये दिसतोय का मी? नाही अजिबात मी दिसत नाही. ठीक आहे, पण एकंदरीत तुम्ही डेकोरेशन बघा. आपला असा लाईट माझा विचार चालू आहे की मी ही पण लाईट बंद करून टाकेन आणि असा थोडा वॉर्म टाईप लाईट लुक ठेवेल. तर असं पण आपल्याला ब्लूश नको आहे. सो असं थोडाफार आपलं डेकोरेशन असेल. आता मी बघू प्रेरणा येते कधी, आणि ती जशी येईल तसं आपण तिचा पण एक व्हिडिओ घेऊ की तिला सरप्राईज असेल. ठीक आहे, तर भेटतो थोडं. हे बघा गावावर आलेलो आपण. 1 मिनटं आता मी थोडं लाईट लावतो. तर प्रेरणा येईल, तिला पण आपण व्हिडिओमध्ये घेऊ सरप्राईज कसं वाटतं तिला. आणि या बॅगा बिगा सगळ्या मला आवडायचं, कालच गावावरून आलं. सो हे सगळं आवडतो आणि भेटतो तुम्हाला लवकर. आणि ही बघा, हे बघा ही झिमी आपली झिमी. ओ कॅमेरा निघाला. झिमी सेकंड आहे तिचाच मूड नाही. सेकंड आहे तर बिस्किट नाही. खूप चांगली कुत्री आहे, अशी मी पाळलेली नाही. आणि अशा भटके असतात तेच आहे, पण खूप चांगली आहे, मस्त आहे. आता हिला जर मी बिस्किट घालतो तरच ही थंड आहे, नाही तर ह्याच काय जाणार नाही. आणि मला पण तयारी करायचं आहे. भेटतो तुम्हाला हिला बिस्किट घालून आणि सगळं आवडलं. जी मी स्माईल दे. सेकंड झाली. चल हे बघा, खूप खूप हुशार करते ही आपली. बघा सगळे आरतीची तयारी चालू आहे. चांगली पूजा तिला. बघू किती तांदूळ लागले. एकच म्हणजे प्रेमच करणे. हाँ फोटो जरूरी है. त्यांना नॉर्मल बोलता कर. हाँ तो का आहे ना चाकू येडे का तू. Happy birthday to you. Happy birthday. आता भरव सगळ्यांना. आणि फायनली काही सगळं सेलिब्रेशन झालेलं आहे. डेकोरेशन सगळं बंद केलेलं आहे. टीव्ही सगळं बंद केलेलं होता. आणि आता मस्त जेवतो. मस्त चिकन केलेलं आहे. मस्त चिकन खाऊ, आरामात झोपू. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरच भेटू एक नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.